तुमचा पर्सनल डेटा लीक झाला हे तुम्हाला माहीत आहे का? उत्तरात देशातील 87% लोकांनी म्हटलंय हो. 2022मध्ये 72% असं म्हटलं होतं. म्हणजे 3 वर्षात हे चित्र बिघडलंय. केवळ 4% लोकांनी आपला डेटा सुरक्षित असल्याचं सांगितलं. उर्वरित 9% लोकांनी स्पष्ट उत्तर दिलं नाही. लोकल सर्कल्सनं देशातील 375 जिल्ह्यात सुमारे 36,000 लोकांचा सर्व्हे केला. त्याचे हे निष्कर्ष आहेत. सर्वाधिक लोकांनी मोबाईल नंबर, ईमेल, आधार आणि पॅन क्रमांक लीक झाल्याचं सांगितलंय. चीनमध्ये 70%, अमेरिकेत 60%, ब्रिटनमध्ये 58%, जर्मनीत 55%, जपानमध्ये 50% आणि इटलीत 49% लोकांनाही आपली माहिती लीक झाल्याचं वाटतं. स्टार हेल्थ इन्शुरन्सनुसार देशातील 3.1 कोटी ग्राहकांचा खाजगी डेटा लीक झाला. दुसरीकडे क्लाउडसेकचा अहवाल सांगतो की 75 कोटी भारतीयांचा डेटा लीक झालाय. त्यात नाव, मोबाईल नंबर, पत्ता, आधार कार्ड, पॅन नंबर, मतदार कार्ड आदींची माहिती समाविष्ट आहे. चीनमध्ये खाजगी डेटा लीक होण्यास सरकारी डेटाबेस आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सर्वाधिक जबाबदार आहेत. अमेरिकेत टेक कंपन्या, जपानमध्ये टेलिकॉम कंपन्या आणि बँकिंग संस्था, जर्मनीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि सरकारी संस्था खाजगी डेटा लीक करण्यात सर्वात पुढे आहेत. केंद्र सरकारनं खाजगी डेटाची चोरी रोखण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अर्थात DPDP कायदा हा कायदा खाजगी माहितीची सुरक्षा आणि व्यवस्थापनासाठी 2023मध्ये बनवला गेला. डेटा प्रोटेक्शन बोर्ड अर्थात DPDP कायद्याअंतर्गत नियामक बोर्डचा प्रस्ताव डेटा उल्लंघनाचा तपास करून त्या प्रकरणात दंड ठोठावण्यासाठी प्रसारित केलाय. क्रॉस बॉर्डर नियंत्रण, डेटा देशाबाहेर पाठवण्याचे नियम बनवलेत. आधार डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष प्रोटोकॉल आणि एन्क्रिप्शन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येतोय. सायबर हल्ल्यांपासून वाचण्यासाठी पाऊल उचलण्यात आलेलं आहे. नॅशनल सायबर सिक्युरिटी पॉलिसी बनवली जाते. काही डेटा देशातच ठेवण्याबाबतचा नियम करण्यात आलाय. सायबर गुन्ह्यांशी निपटण्यासाठी विशेष सेल आणि हेल्पलाईनची निर्मिती करण्यात आली. तसेच सरकारी आणि खासगी संस्थांना डेटा एन्क्रिप्शनचे उपयोग करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.